राष्ट्रवादी काँग्रेसचे अभ्यासू नेते अशी ओळख असलेले दिलीप वळसे पाटील यांची एकुलती एक कन्या पूर्वा वळसे पाटील गेल्या महिन्याभरापासून मतदारसंघात चांगली सक्रिय झाली आहे। नुकत्याच आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये दिवाळी महोत्सव कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात पूर्वा वळसे पाटील यांनी तरुणाईला साथ घातली। त्यामुळे पूर्वा वळसे पाटील या थेट सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा आंबेगाव तालुक्यात सुरू झाली आहे। जेव्हा पण मी युवतींशी आणि युवकांशी कधी संवाद साधते तेव्हा मी एकच गोष्ट म्हणते की दोन गोष्टी आहेत जे तुम्ही तुमच्या शब्दकोश त्याच्यातनं बाहेर काढायचं आणि तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातनं बाहेर काढायचं। एक म्हणजे लाज आणि दुसरं म्हणजे भीती। आणि महिलांना आणि युवतींमध्ये तर हे लहानपणापासून समाजाने भरभरून टाकलेलं असतं, म्हणून थोडं धाडस करा, होईल तसं होईल। काही चुकलं माकलं तरी काही फरक पडत नाही। तुम्ही धाडस केला, तुम्ही सगळ्यांसमोर आले आणि या पद्धतीने स्वतःला एक्सप्रेस केलं। क्रिएटिव्हिटी आणि एक्सप्रेशन हे मनुष्याच्या आयुष्यातले दोन सगळ्यात मोठ्या गोष्टी असतात। आपण ते मुलं बघा, त्यांना लाज नाही आहे, ते कुठे पण चढतील, काही बोलतील, त्यांना नाही फरक पडत की बाळासाहेब नाना इथे बसले आहेत किंवा देवेंद्र शेठ इथे बसले आहेत किंवा DK काका बसले तर उद्या पेपरात काहीतरी त्यांच्याबद्दल लिहितील, अशी त्यांना कोणाचीच भीती नाही आणि त्यांना लाज नाही, म्हणून ते इतकं सुंदर वाटतं। आपण पण या दोन गोष्टी एकदम काढून टाकल्या पाहिजे आपल्या आयुष्यातनं आणि एकदम मोकळ्यापणी आणि फ्री होऊन आपण आहोत तसं सगळ्यांसमोर राहायचं। लोक तुम्हाला तुमच्यासाठी स्वीकारतात, अजून कशासाठी स्वीकारत नाही। दिलीप वळसे पाटील यांच्याप्रमाणे अभ्यासू असलेल्या पूर्वा वळसे यांचं तरुणाईनं स्वागत केलंय। सोशल मीडियात त्यांचे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। वळसे पाटलांची तिसरी पिढी म्हणजे वळसे पाटील हे कुटुंबच समाजसेवा करण्यासाठी आजपर्यंत कटिबद्ध राहिलेले आणि माननीय पूर्वताई सुद्धा आता या सगळ्या याच्यामध्ये येत आहेत। ते मला राजकारणात कधी दिसले नाहीत, त्यामुळे राजकारणात येत आहेत असं म्हणणं मला योग्य नाही वाटणार, परंतु समाजसेवेच्या ज्या वाटेवर त्या चाललेल्या आहेत ते अतिशय योग्य पद्धतीने चाललेल्या आहेत। गेल्या 5-6 वर्षापासून यशवंतराव चव्हाण YB सेंटरच्या मार्फत त्या ज्या वेळेला आजीव सदस्य त्याच्या झाल्या त्याच्यानंतर त्यांनी जी कामाला सुरुवात केली, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी गोरगरीब विद्यार्थ्यांपासून म्हणजे विद्यार्थी, महिला, युवती, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक, शेतकरी या सगळ्यांसाठी केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना ज्या आहेत त्या अगदी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी या गेल्या 5-6 वर्षांमध्ये केलं आणि त्याच्यातून त्यांचा खूप मोठा जनसंपर्क झाला। आज तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीत, प्रत्येक घराघरामध्ये त्यांचा संपर्क चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि त्याचा निश्चितच मला वाटतं फायदा होतो। विरोधकांनी मात्र वळसे पाटील यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केलाय, तर वळसे यांनी याबाबत अधिकृत काहीही बोललं नसल्याचं सांगत प्रत्येक पक्षात युवा नेतृत्व आहे, त्यांनाही संधी मिळावी असा टोमणा मारलाय। राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या कन्या पूर्वाताई वळसे पाटील गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये कार्यरत असतात, परंतु न्यूज मीडियाच्या माध्यमामधून त्या निवडणुकीला उभ्या राहत आहेत अशा प्रकारच्या चर्चा सातत्याने कानावर त्या ठिकाणी येत आहेत। मात्र त्याबाबत त्यांच्या कुटुंबियांकडून कोणत्याही प्रकारचं अधिकृत वृत्त अद्यापर्यंत आलेलं नाही। आज या महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर निश्चितपणे एक चांगल्या चेहऱ्यांना, नवीन चेहऱ्यांना संधी कदाचित या महाराष्ट्रामध्ये मिळू शकते। भले त्यांच्यात कोणत्या प्रकारचे राजकीय गुण नसू देत, कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसू देत, परंतु जनतेसाठी जनताभिमुख काम करण्याची ज्याची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये ऊर्जा आहे, उर्मी आहे, असे काही तरुण चेहरे कदाचित या निवडणुकीमध्ये जनता स्वीकारू शकते। आंबेगाव आणि पुणे जिल्हा हा सातत्याने त्या ठिकाणी नवनवीन चेहऱ्यांना त्या ठिकाणी संधी देत आलेला आहे। घराणेशाहीच्या विरोधामध्ये एखाद्या कार्यकर्त्यांनी बंड केलं तर निश्चितपणे त्यालाही स्वीकारताना आज आपण अनेक वेळा बघितलेला आहे। एकूणच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारसंघात वळसे पाटलांच्या कन्येची चर्चा सुरू झाल्यानं निवडणुकांपूर्वीच मतदारसंघात वातावरण तापू लागलंय। सचिन तोडकर, टाइम्स नाऊ मराठी, मंचर।